नमस्कार. आज सोमवार दिनांक 12 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंती निमित्ताने आज शहरातील हनुमानगड येथील राजमाता जिजाऊ सृष्टी येथे सकाळी 10 वाजता अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यानंतर रक्तदान शिबिर आणि संध्याकाळी 6 वाजता शिवशाहीर डॉक्टर शिवराज शिंदे आणि मुरलीधर हंबर्डे प्रस्तुत प्रबोधनात्मक शाहिरी जलसा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी दिली आहे. बिलोली तालुक्याचे भूमिपुत्र, स्वच्छ व निस्वार्थी प्रतिमा असलेले जनता दलाचे माजी आमदार गंगाधररावजी पटणे यांचे वृद्धापकाळाने काल नांदेड शहरातील खासगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. ते बिलोली नगरपालिकेचे 12 वर्ष नगराध्यक्ष आणि विधानसभेचे 2.5 वर्ष व विधान परिषदेचे 6 वर्ष आमदार होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडचा विकास करण्यासाठी वचन दिले असून जाहीरनामा आमची कमिटमेंट आहे. इंदोर सारखे नांदेड देखील स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाणार आहे. नांदेड शहराचा विकास करण्यासाठी मी स्वतः ओनरशिप स्वीकारली आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बुद्धिजीवी कार्यकर्त्यांची संवाद बैठक काल आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. नांदेड उत्तर भागात गेल्या 2.5-3 वर्षात झालेली विकास कामे ही केवळ ट्रेलर आहे. विकासाचा पिक्चर पाहण्यासाठी नांदेड महानगरपालिकेची सत्ता हाती द्या, असे आवाहन आमदार बालाजी कल्याणकर यांनी केले. महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ श्रीनगर भागातून काढण्यात आलेल्या प्रचार पदयात्रेत ते बोलत होते. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आज आणि उद्या संध्याकाळपर्यंतचा काळ शिल्लक असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धावपळ अधिकच वाढली आहे. शहरातील अनेक भागात सुरुवातीच्या काळात पूर्ण पॅनलला मत मागणारे उमेदवार आता मात्र स्वतःसाठी एकतरी मत देण्याची विनंती जनतेपुढे करत असल्याचे चित्र आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.